नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीज किचन मध्ये. तर तुम्ही ही वटाणा बटाट्याची भाजी बघू शकता. यामध्ये आपण कोणतंही वाटण घातलेलं नाहीये किंवा रस्सा छान असा दाटसर होण्यासाठी यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट सुद्धा घातलेलं नाहीये. तरी सुद्धा भाजी मस्त अशी टेस्टी झालेली आहे आणि रस्सा सुद्धा छान असा दाटसर झालेला आहे. अगदी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे मसाले आहेत तेवढ्यामध्येच आपल्याला मस्त टेस्टी अशी ही झटपट वटाणा बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला 2-3 टेबलस्पून तेल घालायचंय. तेल तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून जिरं मोहरी छान तडतडल्यावर यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर 3 माणसांसाठी मी ही भाजी बनवत आहे. तर कांदा घातल्यावर कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा तुम्ही लो, मीडियम, हाय कोणत्याही फ्लेमवर परतून घेतला तरी चालेल. फक्त आपल्याला हा कांदा करपू द्यायचा नाहीये. तर इथे कांदा छान असा सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता ही पेस्ट आपण या कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तर पेस्ट मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत वटाणे किंवा मटार. तर 3 माणसांसाठी मी इथे पाऊण वाटी वटाणे किंवा मटार घेतलेले आहेत. तर आता हे मटार सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरपूड. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. तर इथे मी सगळे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती हे सगळे मसाले, कांदा, टोमॅटो छान असं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. तर मध्ये एक वेळा मी मिक्स करून घेतलं होतं कारण यामध्ये आपण पाणी घातलेलं नाहीये, त्यामुळे मसाले करपू शकतात. तर इथे आपले मसाले आणि वटाणे दोन्ही छान शिजलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे छान उकडून घेतले होते आणि त्याची साल काढून एका बटाट्याच्या मी फोडी करून घेतल्यात आणि एक बटाटा मी हातानेच थोडंसं मॅश करून घेतलंय. तर भाजीचा रस्सा छान असा दाटसर होण्यासाठी ही एक छान अशी टीप आहे. अशा पद्धतीने बटाटं थोडंसं मॅश करून घातल्यामुळे भाजीचा रस्सा छान असा दाटसर होतो आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा बारीक केलेलं खोबरं काही घालण्याची गरज पडत नाही. तर इथे मी बटाटा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची. आता जर तुम्हाला ही भाजी सुकी म्हणजेच कोरडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये फक्त मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून 4-5 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घेऊ शकता. पण इथे मला थोडीशी रस्सा भाजी बनवायची आहे, त्यामुळे यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं होतं. पण तरीसुद्धा भाजी मला थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे मी यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला ही भाजी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त असा कलर आला आहे, छान तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर आता भाजी छान शिजलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर या भाजीमध्ये आपण कोणतंही वाटण घातलेलं नाहीये आणि रस्सा छान असा दाटसर होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट किंवा बारीक केलेलं खोबरं सुद्धा यामध्ये आपण घातलेलं नव्हतं. तरी सुद्धा भाजीची ग्रेव्ही तुम्ही इथे बघू शकता मस्त छान अशी दाटसर झालेली आहे आणि भाजी चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मटार बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि अशाच नवनवीन टेस्टी सोप्या रेसिपीसाठी बोलीज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.